तर नमस्कार मित्रांनो, इकडं मस्तपैकी नवरदेवाची गाडी सजते. इकडे सगळे आपले पेंट शेतकरी गावकरी मंडळी इकडे वरडाच्या गाड्याला बाजूला भरलेलं असतात आणि इकडे मात्र ही तरुण मंडळी टप्पावर बसली वरडा जायला. आमच्याकडं पहिले आम्ही खूप टप्पावर जाऊन वरडाला जायचो. आता भरपूर कमी प्रमाण झाले. पहिली वरड टप्पावरती खूप बसायची. पहिलं गाडी निघायची अगोदर नवरदेवाच्या गाडीला नवरदेवाच्या भावाने मस्त नारळ फोडलेला आहे. इकडे चिल्ली पिले पण वरती बसलेत. इकडं वाजवायचं काम चाललं. इकडं सार्थक व्यांजेवाला, इकडं समोर महिला मंडळांची पण गाडी भरलेली. अशा 3 पिकअपात आणि आज आपण आपली मोटरसायकल घरी लावली आहे गाडी आणि आपण पण वराडाच्या गाडीवरती बसलो टप्पावर. इकडं सार्थकचं वाजवायचं मस्तपैकी काम चालू होतं. इकडं पुरुष मंडळी पण मस्तपैकी गाडीत भरायचं काम चालू होतं. तर नमस्कार मंडळीनो, स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज चालू आहे भरतच्या लग्नाला. वराड आहे आज, वराडाला चालू आहे आज मस्तपैकी गाडी घरीच लावली. म्हटलं चला आज बऱ्याच दिवसानंतर टप्पावर बसण्याचा आनंद घेऊयात. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आमची वराडाची गाडी निघाली वारगुशी फाट्यावरून पुढं आपल्याला आज वराड जाणार आहे आपलं पिंपरकणे डोंगरवाडी या ठिकाणी. भरपूर वराडाच्या गाड्या रस्त्यानं आम्हाला जाताना भेटल्या आणि एकदम मस्तपैकी हवेच्या तालावरती आमची गाडी मस्तपैकी धावत होती. आपल्या पांडुशेटची गाडी असल्यामुळे एकदम सुसाट सुटली होती. तर आम्ही जाऊन पोचलो फायनली देवगाव मार्गे गेलो होतो. देवगावला आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं जन्मगाव आहे हे देवगाव. असं भरपूर मोठं असं गाव आहे. याच ठिकाणी आद्यक्रांतिकारकांचा जन्म झाला होता. त्यानंतर मस्तपैकी आमचं वराड येऊन उतरलं डोंगरवाडी गावात. उतरल्यानंतर इकडं गेलो तर मस्तपैकी गाण्याची मैफिल चालली होती. तर इकडं बेंचच्या तालावरती मस्तपैकी आपलं नवरीच्या घरी हे कळशी घेऊन चालले होते पोरं. हे बघा, हा छोट्या मुलाच्या कपाळाला बाशिंग लावून. आमच्याकडे याला कळशी घेऊन जाणे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कॉमेंट करा, विसरू नका. इकडे सोमनाथ ते बरीचशी गँग. त्यानंतर मस्तपैकी इकडं नवरदेवाचा DJ चालू झाला होता आणि मस्तपैकी सर्व मित्र कंपनी गावकरी पाहुणे मंडळी जे नवरदेवाचे मित्र होते सर्वांचा मस्तपैकी भरतचा मस्तपैकी डान्स चालू होता आणि राहुलला पण उचलून घेतलं. इकडं महिला मंडळ पण एकदम दणक्यात त्यांचा पण डान्स चालू होता. इकडं राहुल बऱ्याच दिवसात राहुलला कधी नाचताना बघितलं नाही, पण राहुल पण एकदम भावाच्या लग्नामध्ये डेंजरमध्ये नाचत होता. पोरांनी त्याला उचलून घेतलं होतं. तर असा भरतच्या लग्नाचा कार्यक्रम चालू आहे. तर चला व्हिडिओ अजून तुम्ही कंटिन्यू करा. भरपूर अशी गाणं होणार आहेत अजून. तर बऱ्याच दिवसानंतर वराडा आलो आहे आपण. यावर्षी लग्न पण कमी होतं गावात, त्याच्यामुळे पहिलेच वराडा आहे आपल्याचं, तसं म्हटलं तर चालत. इकडं मग भरतची कपडे आले होते. इकडं कपडे घालायची कामं चालू होती नवरदेवाची आणि समोर DJच्या तालावरती एकदम सर्वांनी एकदम मस्तपैकी नाचायचा आनंद घेतला. कारण कळसो आहे DJ जहागीर दरडवेकर GT पॉवर. आपल्या तुकाराम आणि गणेश आपल्या मित्राचा एकदम कडकमध्ये DJ होता. इकडं वर्मा यांचा पण एकदम मस्तपैकी चकमक लावायची कामं चालू होती. इकडून मस्तपैकी सर्व वराडी मंडळीनं मंडप कचाकच भरलं होतं. आता आपलं चालू काम होणार होतं ते लग्न लावायला. चला लग्न आपल्या वादाच्या तालावरती कसं लागणार आहे. इकडं संदीप आणि संतोष आणि सांभा यांचं पण लग्नासाठी आगमन.
इकडं मस्तपैकी सजावट चालू आहे आपल्या कपादाच्या आणि केशवच्या तालावर. आता लग्न लागणार, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा.
बलंद देवा नवरा नवरी जे कुलदेवतेची नाव बघा विष्ट देवता सुमूर्त सावधान ब्रह्मणी चिंतन सुलग्न सावधान उमामहेश्वर चिंतन सुलग्न सावधान ब्रह्म सावित्री चिंतन सुलग्न. अशा प्रकारे मस्तपैकी लग्न लागलं आणि इकडं फटाक्यांची मात्र आतिषबाजी सुरू झाली. इकडं हे स्प्रे वगैरे एकदम सर्व मारायला सुरुवात झाली. एकदम बेकार असं नवरी नवरदेवाला खराब करून टाकलं होतं. तर असं हा लग्न सोहळा भरत पार पाडला. इकडं मस्तपैकी देवगावकरांची गायन पार्टी होती. इकडं मस्तपैकी फटाके वगैरे यांच्यामुळे पट उठून गेला होता. चला आता लग्न तर लागलं मग बसूयात जेवायला. इकडं जर बघितलं आजूबाजूला कोणतींचं पकडायचं काम चालू. इकडं देवगावकरांचं मस्तपैकी गायन पार्टी मंडळी त्यांचं देवगाव. इकडं नवरदेवाचं हार घालायचं काम चालू आहे. फेरे मारून ते रीलवाले नीट रील काढा. इकडं नवरदेवाचं मस्तपैकी 7 फेरे घ्यायचं काम चालू होतं. आणि इकडं आजूबाजूला आमचे रील स्टार आमचे पब्लिक ॲडमिन दीपक हे सगळे आमचे गावकरी इकडं मागं रील काढायचं काम चालू होतं त्यांचं. इकडं कुरड्या पापड्या खायचं काम इकडं प्रदीपचं एकदम तिकडं. आणि इकडं फायनली जेवायची पंगत बसली होती. इकडं आमचे हे छोटे सगळे वराडी मंडळी सगळे जेवायला बसले होते मस्तपैकी. तर चला जेवण पत्रवळ्याची वाट पाहतोय. पत्रवळ्या आल्या फायनली आणि पत्रवळीवर बुंदी आणि भात आणि डाळ
ची वाट बघतात हे सर्व. सगळे आमची बँजो पार्टी चिमुकल्यांची. बघा भरपूर सारी मंडळी जेवायला. तर या फायनली वाढून झालंय जेवायला, या जेवण करूयात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. भरपूर सारी इकडं मित्रमंडळी आपली. तर चला, असा होता हा भरतचा लग्न सोहळा. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करायला विसरू नका. आणि फायनली परत एकदा ओरड निघाला आमच्या परत गावाला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.